उत्तर प्रदेश कानपूरमध्ये 4 सप्टेंबरला एक जुलूस होता. त्या जुलूसमध्ये आय लव्ह यू मोहम्मद नावाचं बॅनर लावण्यात आलं व तिथल्या स्थानिक हिंदुत्व संघटनेने तो बॅनर फाडण्यात आला. बॅनर फाडल्यानंतर याची प्रतिक्रिया जास्त तीव्र वाढली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्यांनी बॅनर फाडला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल नाही केला. ज्यांनी जो बॅनर लावला म्हणजे मुसलमान समाजाच्या लोकांनी आय लव्ह यू मोहम्मद नावाचा बॅनर लावला, त्यांच्यावर 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की मुसलमान समाज हा भारतातला एक नागरिक आहे. तो त्याच्या धर्माबद्दल चांगला बॅनर लावतो, तर त्याच्यात वाईट काय लिहिलं होतं? फक्त आय लव्ह यू मोहम्मद लिहिलं होतं. मोहम्मद पैगंबर यांचे काही संदेश आहे, शांततेचा संदेश, समानतेचा संदेश, मानवतेचा संदेश, असे मोहम्मद पैगंबर यांचे खूप काही संदेश आहे की तो बॅनर तिथला फाडून टाकला. मग माझं असं म्हणणं आहे की मुसलमान समाजाला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही का? तुम्ही त्यांचे अधिकार छिनून का घेतात? ज्यावेळी तुमचे सण येतात त्यावेळी जसं गणपती, दसरा, दिवाळी, नवरात्री, दहीहंडी ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या धर्माचे बॅनर लावतात ना. मग या ठिकाणीही सुद्धा मुसलमान समाजाच्या लोकांनी त्यांच्या जुलूसमध्ये आय लव्ह यू मोहम्मदचा बॅनर लावला. हिच्यात राग भरण्याची काही गोष्ट नाही ना. तर मी आज बोलतो आय लव्ह यू मोहम्मद. काय करणार तुम्ही? माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी याला सामोरं जाईन. जय भीम.